मंडळी, आज पुन्हा एकदा इथे होणार आहे वेडेपणाचा कहर. कारण शिवाली हे खरं आहे हे विचारायला पुन्हा एकदा येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि त्यांच्यासोबत आहे अर्थातच कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि खडकपाड्याचा विकी कौशल निमिष कुलकर्णी. कॅमेरा ब्लॉक करतेस. शी बाबा, माझा निर्णयच होत नाहीये. निमिष की ओंकार? तळ्यात की मळ्यात? निमिष की ओंकार? आगीत की फुफाट्यात? निमिष की ओंकार? निमिष की ओंकार? निमिष ओंकार? निमिष ओंकार? निमिष ओंकार? निमिष ओंकार? निमिष ओंकार? पायल भाभी, बबिता भाभी, पायल भाभी, बबिता भाभी, मृदुल नाही, पायल भाभी, मृदुल. बाबा काय करताय? नाही बेटा, माझाही निर्णय होत नाहीये. पण माझं जाऊ दे. अगं पण तुझा का निर्णय होत नाहीये? गरिबांचा टिनू आनंद बघून गेला ना तुला? का असं करतेस? ओंकारजी आले होते की नाही बघायला? ते सारखे मला फोन करतायत की अजून होकार का नाही दिला तुमच्या लेकीने. काय उत्तर देऊ? हा, तुला निर्णय घ्यावा लागेल. नाही बाबा. अगं अगं खरंच सांगतो, त्यांना तू खूप आवडतेस. बाबा, निमिषला सुद्धा मी खूप आवडते. काय करू मी बाबा? बाबा, मी काय इतकी सुंदर आहे सांगा ना. काय इतकी सुंदर आहे? मी नोट घालूंगी बाबा. नाही 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 बेटा, नाही 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 बेटा, असं नाही करायचं. का सुंदर आहे बाबा मी इतकी? बेटा आता जे माझ्यातून घडलं ते घडलं बेटा. आयुष्यात आपल्याला एखादा पेपर चांगला जातो, आता त्याला आपण आयुष्याला अंडू बटन नसतं ना बेटा. आणि बेटा कसं असतं, आपल्या कुटुंबालाच ना सौंदर्याचा शाप आहे. आपण ठरवलं एक दिवस आपण विद्रूप दिसायचं नाही दिसू शकत बेटा आपण. तुझी आई सुंदर आहे, तू सुंदर आहेस, मी तुझी आई सुंदर आहे, तू सुंदर आहेस, मी. जगदीश दादा, माझ्या सौंदर्याबद्दल बोलताना नेमकं कसं म्यूट करता हो? हे मला आवडलेलं नाही सांगून ठेवतोय बेटा. मी अरे यार, ते टायमिंग चेंज केलं तरी तुम्ही बरोबर म्यूट करता. आहे तसा आहे, मी आहे. आता काय कराल बेटा? हो की नाही? हा, आपण सगळे सुंदर आहोत, मग तुला निर्णय घ्यावा लागेल बेटा. बाबा, तोच नाही घेता येत आहे बाबा मला. बाबा, मी ना मी 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 काळोखात भरकटले आहे बाबा. बाबा, मला ना प्लीज मदत करा बाबा. मला प्लीज मदत करा बाबा, प्लीज मदत करा. हे बघ बेटा, असं नाही करायचं बेटा. तुला निर्णय घ्यावाच लागेल की नाही? हा, आयुष्य आहे तुझ्या पुढे. ये वॉक घेऊया. आयुष्य आहे तुझं. आयुष्य हे एखाद्या प्रश्नचिन्हासारखं असतं बेटा. आपल्याला तो लांबून आकडा वाटतो, पण ते प्रश्नचिन्ह असतं बाबा. आणि त्याचं उत्तर. हा बेटा, आपण असे का चालतोय? अरे बापरे, हे वेगळंच झालं काहीतरी. ये बेटा इकडे. हा, बस. असं नाही रडायचं. आयुष्य असतं ना ते कस्तुरी मृगाच्या बेंबीसारखं असतं. ओ माय गॉड. कशासारखं असतं? बोंब्यासारखं असतं बेटा. कस्तुरी मृगाला बोंब्या नावाचा अवयवच नसतो. बेंबी बेंबी बेटा. आयुष्य हे कस्तुरी मृगाच्या बेंबीसारखं असतं. कस्तुरी मृग असा दुडू 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 जंगलात धावत असतो. धावतो धावतो तो दमतो. तो झाडाचा पाला खातो. एवढ्यात एक वाघ येतो आणि एका घासात त्याला खाऊन टाकतो. याच्या पुढे काय होतं? वाघाचा ढेकर सुवासित येतो. कसं काय बेटा? त्यांनी कस्तुरी गिळलेली असते ना बाबा. हे असं तुझी कल्पकता असते, मग सटकन खातेस तू बेटा. मी काहीतरी तुला सांग
सांगतोय तुझं असंबद्धच चाललंय. मी जीवनाचं सार सांगतोय बेटा तुला. सॉरी बाबा. आज मला सांगते बेंबीचं अस्तित्व काय आहे. आपलं अस्तित्व काय आहे. आपलं अस्तित्व म्हणजे अंतरात्माच्या कोशात उलगडून टाकलेलं मानवी. बाबा किती साध्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगतो तुम्ही सगळं. बाबा थोड्या वेळापूर्वी मला असं निराश वाटत होतं, पण आता तुमचं बोलणं ऐकलं ना बाबा, माझ्या मनाला उबाळू मिळालंय. उभारी मिळते बेटा मनाला. हो बाबा, मला उभारी मिळाली बाबा. उभारी मिळाली बाबा. इकडे बेटा इकडे. अशीच आनंदी राहा. खुश आहेस ना. खूप पॉझिटिव्ह राहायचं. आता मस्त रेडिओ आणलाय नवीन आपण, जुना दिसणारा. मस्त त्याच्यावर एक गाणं लाव हिंदी. मस्त मूड चांगला होईल आपला. Yes, जा. वो आ गया. देखो वो आ गया. अरे वा, आज करेक्ट टायमिंग आहे. जायची गरज नाही. हो इकडे. बाबा अगं कारचं लॉक लावलंय. ये. निमेश. शिवाली, स्पर्शही करू नकोस मला. अगं 4 महिने झाले बायकोची आठवण नाही आली आहे ना तुला. असं कसं बोलते शिवाली. मला तुझी आठवण आली नसेल असं वाटतं तुला. अगं मी लॉकडाऊन मध्ये अडकलो होतो ना. आणि इथे समाजाला गैरसमज झाला होता की आम्ही तुला सावई बापू म्हणून काढून टाकलं. निमेश, त्यांना काय उत्तर द्यायची आम्ही. ते सारखे आम्हाला प्रश्न करत होते रे. आम्हाला तोंड द्यावं लागलं. शांत हो. आत्ताच आलेत ना ते. नमस्कार बाबा. जैसी करनी वैसी भरणी बापू. नमस्कार. कोण? जावई बापू. या बसा. या बसा. Thank you, बापू. अगं 4 महिन्यांनी आलेत, पाणी तर या. जा. काय म्हणताय. बरेच दिवसांनी दर्शन झालं. बाकी सुट्टी कशी गेली. मस्त मजा आली की नाही गळ्यापर्यंत. तुम्ही कसे आहात. अरे आपलं काय फालतुगिरी सुरू. अरे वा. उठायचं दुसऱ्याची फालतुगिरी सुरू. आपलं चालायचं. बाकी कायच्या काय कशी आहे घरी. काही कशी आहे. काही बाबा मी आलोय की नाही आता. बरोबर. मग माझी विचारपूस करा ना आधी. हो, बरोबर. मग करा माझ्या आईची विचार. नाही बरोबर. हा. आणि मला ना काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत बाबा. बोला ना. काही गोष्टी माझ्या कानावर आल्या. बोला. मी 4 महिने इथे नव्हतो. हो. तुम्ही शिवालीसाठी दुसरा मुलगा बघितलात बाबा. हे ते म्हणजे आग आहे. पाणी. घ्या पाणी घ्या. नाही, पाणी नकोय मला. पाण्याचं राहू दे. शिवाली हे खरं आहे. माझा डायलॉग का घेतलंस. नाही बाबा, माझा डायलॉग आहे तो कॉपीराइट माझ्याकडे त्याच आहे. आय एम सॉरी. शिवाली हे खरं नाही घ्यायचं. बाकी काही घेत मी नाही घेत. कंटिन्यू. शिवाली तू दुसरा मुलगा बघितला. शिवाली मी येणार नव्हतो याच्यानंतर. मी सांगत होतो ना, मी लॉकडाऊनमुळे अडकलो होतो. तू लॉकडाऊनमुळे नव्हता अडकला. तू तुझ्या चरबीमुळे अडकला होतास. विचार कोणालाही. हो की नाही. आणि तिथे तसंही मज्जाच करत होतास की तू. अली काय राहू दे. एन्जॉय करत होतास तू तिथे. कसं तुझे व्यायाम करतानाचे फोटोज व्हिडिओज फेसबुकला टाकतोस ना, ते बघितले आहेत मी. तेव्हाच कळलं रे निमिष मला, तुला तुझ्या या बाईसाहेब पेक्षा तुझे बाईसेप महत्वाचे वाटतात. शिवाली काय बोलतेस तू. काय फायदा आहे निमिष या व्यायामाचा जो बाहेरून दिसतच नाही. एवढा व्यायाम केला, शेवटी आले कुठे इथेच परत हास्य जत्रेत. माझं पण असंच झालेलं जेव्हा मी केशरोपण केलेलं. माझं पण असंच झालेलं जेव्हा मी केशरोपण केलेलं. मला वाटलं आता पण नाही, करतोय स्किटच अजून. एनिवे झालं गेलं. मिठी नदीला मी आलं. एक्झॅक्टली. हे बा, ये बाळा इकडे. या इकडे. आता पटकन नाव सांगा. निमिषराव आलेत ना आता. निमिषराव आलेत ना आता. ओंकाररावांना होल्डवर ठेव. त्यांना सांग बेटर लक नेक्स्ट टाइम. चल या. चला बाबा थँक्यू. हा चला या. शिवाली मी समजतो. शिवाली ऐक ना माझं. शिवाली 1 मिनिट. शिवाली माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुला माहित नाहीये.
केलंस रे? तर तेच सांगतोय, ट्राय टू अंडरस्टँड. माझी रेंज नव्हती मोबाईलला, मी तरी ट्राय करत होतो आणि एकही दिवस असा गेला नाही की मला तुझी आठवण नाही आली शिवाली. आय लव्ह यू. मी पण तुला खूप मिस केलं बाबू. आय लव्ह यू. आय लव्ह यू शिवाली. आय लव्ह यू. चल. हे तुमचं प्रेम बघितलं ना की डोळे भरून येतात. बाबा डोळे भरून आले, मग डोळे पुसा ना. तुम्ही नाक पुसलं आता. जरा वयामुळे अवयव चुकला. सध्या असंच होतंय बेटा. परवा बाम लावायचा होता, कुठे लावला सांगू शकत नाही. रात्रभर झोंबत होत. शिवाली जाऊया आपण. मी तुला घेऊन जायला आलोय आपल्या घरी. प्लीज चल. बाबा बाबा मी निमेश बरोबर त्याच्या घरी जाऊ बाबा. हो बेटा, 4 दिवसांनी मीच तुला लात मारून हाकलणार होतो. मी बॅग भरून आले बाबा. प्लीज लवकर हा शिवाली. हो, हो, निमेष. नाही अगं 10 वाजत आलेत, परत मग लेट होतो, ट्रॅफिक लागतं. 10 वाजले? हो. सकाळचे 10 वाजले? अरे बाबा, ए शिवाली लवकर बाहेर ये. काय झालं बाबा बाबा? काय झालं? ए, आपलं दुकान काय? उघडायची वेळ झाली. आपण कालपासून धंदा नाही का सुरू केला, बिझनेस? तुम्हाला अय्यो. मदत करणार आहेस ना? विसरले, sorry बाबा. दुकान- आई, जरा गडबड एक झाली. मिनिट, दुकान कसलं मला तर सांगा. यांना सांगितलंच नाही बाबा आपण. हा मला सांग. कधी सांगणार? आज आले ते. बाबा पेढा. अरे हा पेढा नाही का तू? हा. पेढा? हे घ्या. हे काय? हा पेढा घ्या. निमिष आगे पेढा. तुझ्यासाठी सरप्राईज आहे, सरप्राईज. पेढा आहे हो हा? कसलं सरप्राईज आहे? निमिष, कालपासूनच बाबांनी छत्री आणि चपला विकायचा बिझनेस सुरू केलाय. हो अरे क्या बात आहे बाबा. हो. आणि निमिष, या कामात ना बाबांना मी मदत करणार आहे. हो हो. अरे वा. नाही चांगलंय बाबा. बिझनेस करताय हे चांगलंय. काहीतरी करत राहा हा. आणि तू पण मदत कर त्यांना. हो. पण मग आता हे कुठे तुम्ही नाक्यावर विकताय की काही चांगला गाळा वगैरे घेतलाय? नाही एक खिडकीतून विकणार मी. कुठल्या खिडकीतून? इथे आहे ना खिडकी, त्या खिडकीतून छत्री विकणार. इथे हा. या घरात दुसऱ्या मजल्यावरून? हा. कोण घेणार आहे छत्री दुसऱ्या मजल्यावरून विकत? जे बघतील ते घेतील, बाकीचे उडत जातील, आपल्याला काय फरक पडत नाही. म्हणजे कसं असतं, त्यांना पाहिजे ना ते शोधत इकडे येतील. शेवटी गरज ही शोधाचा जुनेद असतो. गरज ही शोधाची जननी असते बाबा. जुनेद कोण आहे? जननी असते. काय वाटेल? हा मुळात नाही असा धंदा होऊ शकत. दुसऱ्या मजल्यावरून छत्र्या विकल्याच नाही जाऊ शकत. कशा विकणार आहात तुम्ही? हे बघा कसं असतं, जाऊया गप्पांच्या गावा बापू. कोण 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 आहे मी? जाऊया बापू. जावई बापू आहे ना मी. जाऊया गप्पांच्या. कसं हो बाबा, स्वतःच्या स्किट मध्ये स्वतःच्या दुसऱ्या स्किटचं प्रमोशन करता तुम्ही? पण धंदा वेगळा असतो बाबा, तो घरात नाही होत बाबा. मला कळलेलं आहे, तुम्ही माझ्या सेलिंग स्किलवर संशय घेताय. आता तुमचा संशय दूर करतो. आता बघा मी कशी सेलिंग स्किल. निमिष बघ तू. ए छत्री छत्री चपला. ए छत्री चपला. हे काय आहे? बाबांनी जिंगल बनवलंय. हे जिंगल आहे? जिंगल आहे, हो. छत्री चपला. छत्री चपला. क्या हो जोशी, जोशी इकडे वर 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 दुसऱ्या माळ्यावर. हा जोशी, अरे इकडे इकडे. ए बायको पळून गेलेल्या जोशी, इकडे. छत्री पाहिजे काय? अरे बायको नाही सांभाळताय, छत्री काय सांभाळणार? बाबा हे काय? मारला, दगड मारला. दगड मारला? दगड मारला. असंच करतात हे. किती इन्सिक्युअर वातावरण आहे बघा. कसं मी धंदा करू मला सांगा. तरी सुद्धा धंदा मी करत असतो, बघितलात ना अहो, तुम्ही? कसा धंदा करणार तुम्ही? तो जोशी म्हणत होता पाहिजे छत्री पाहिजे छत्री, तरी तुम्ही म्हणाला बायको पळून गेलेला वगैरे, मग निघून गेला ना तो. अरे पण त्याला बायको सांभाळता येत नाही, तो छत्री कशी सांभाळणार? तुमचा काय संबंध आहे त्या सगळ्याशी? तुम्ही छत्री विकायचं काम करा ना. अरे पण छत्री नंतर घेऊन गेला आणि हरवली तर मी काय करू? तुम्हाला काय करायचंय? तुम्ही विका छत्री, तो पैसे देईल, संपला तुमचा विषय. अरे आपला आपला बाबा. आपला संबंधच नाही याच्याशी. मग? अरे बापरे बेटे. तुला सांगतो, कोणत्या तरी एटी लागलेला देवदूताने तुझ्या बापाला बनवलंय. असा माणूस असतो कुठे? काय वाटेल ते बोलतात. आणि हे काय? हे चपला, या चपला विकणार, त्या पण अशा विकणार दुसऱ्या मजल्यावरून. ए मेरी हे काय? या एकाच पायातला चपला विकता तुम्ही? कोण घेणार या? आम्ही ज्या मंगल कार्यालयातून त्या चपला चोरलेल्या आहेत तिकडे पाटी लिहून आलोय. तुमची चप्पल पाहिजे असेल तर 100 रुपये घेऊन या, चप्पल घेऊन जा. आमचा पत्ता खाली लिहिलाय. अरे
टाळ्या काय देताय? लोक येऊन मारतील तुम्हाला. अहो त्यांना कळेल आम्ही चोरल्यात त्या. अरे अर्थात कळणार, तुम्ही पत्ता लिहिलाय ना तिथे. अरे अरे आपण पत्ता लिहून आलो. तुम्ही कोण आहात यार? एक काम करा तुम्ही इकडे जा आणि पाटी खोडून टाका. मी कशाला जाऊ? मी नाही जाणार. मग पाटी कशाला लिहिली ना तिकडे? मी नाही लिहिली. तू लिहिली. मी लिहिली. निमिष हळू बोल बाबांची. निमिष मी चिडचिड नाही करायची मला, पण ते कसे बोलतायत? असं करतं का कोणी धंदा? मला सांग. तू माझ्या बाबांच्या कॅपॅसिटीवर शंका करतोय? बाबा आत्ताच्या आता ही छत्री आहे ना, याला विकून दाखवा. अभि काय अभि. आता संपलीस आता तू संपलास. काय संपलं? अब ये हो गया. अब देखो कैसा खिसे में हाथ डालता है. करून दाखवा. लाट ऐसे लाए. छत्री घ्या छत्री. खिशात हात टाकतो बघ. गेला खिशात गेला. लाट ऐसे लाए. ए मस्त. छतरी से उपाय देखा भाई है. छतरी मेरे हाथ में है. उसका उपाय देखो. ये पीछे खुजली आई तो ऐसे खुजा सकते हैं तुम. ऐसा कुछ हो गया तो कुछ को मार सकते हैं तुम. झकास परफॉर्मन्स. बघूया हा मॅडनेस आपल्या हास्यरसिकांना किती भावलाय. सई. निमिष, वेलकम बॅक. गुड टू हॅव यू बॅक. तुला परत बघून खूप खूप बरं वाटलं. छान परफॉर्म केलंस नेहमीसारखं. आणि आता आम्हाला बघायला खरंच आवडणार आहे की शिवाली कोणाला चूज करते. शिवा मस्त. टायमिंग अप्रतिम होतं. आणि तुझा आणि समीर दादाचा वेडेपणा मला विशेष आवडतो. आणि तुमच्या दोघांच्यातही पर्सनॅलिटी म्हणून तो ऑफ कॅमेरासुद्धा आहे. आणि त्याचं कधी कधी आम्हाला दर्शन होतं. मजा येते फार. समीरदा अप्रतिम. म्हणजे नो वर्ड्स नेहमीप्रमाणे. खूप दिवसांनी ही फॅमिली भेटली. संपूर्ण फॅमिली आज भेटली याचा विशेष आनंद. आणि तुमची आयडिया भन्नाट होती. मस्त मजा आली. निमिष, होतास कुठे तू 4 महिने? कुठे गायब झाला होतास? नाही, ॲक्च्युली लॉकडाऊन व्हायच्या आधी मी बाहेर गेलो होतो अलिबागला. आणि लॉकडाऊन झाला आणि मग त्याच्यानंतर दमणला शूट झाला आणि मला तिकडे जाता नाही आलं लॉकडाऊनमुळे वगैरे. त्याच्यामुळे बाहेर होतो. हरकत नाही, मी खूप मिस केलं तुला. पण छान वाटलं तुला आज पुन्हा इथे बघून. मजा आली. सम्या आणि शिवा नेहमीप्रमाणे आजही मजा आली. सम्या, मला एकदा फक्त परत ती जिंगल ऐकायची. छत्री छत्री चपला. वा वा वा, मजा आली. भन्नाट. मंडळी, आज गटारी अमावस्येच्या दिवशी 2 जणांवर आली आहे संक्रांत. बघूया त्यांचं काय होतंय ते. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव कोंबडा फ्रॉम पवई फिल्टरपाडा. दाना दे. हे गावठी कोंबड्या. ए दाढीवाला ब्रॉयलर हा जगातला पहिला असला कोंबडा आहे ज्याच्या तोंडाखाली तुरा आहे. आणि बायो गो कुकुने भात खाल्ला. खायचा खाऊ दे कुकू मोठा होऊ दे. खायचा खाऊ दे कुकू मोठा होऊ दे. मला मोठा वरणाचा खावाटे देऊ दे. अन बाये ओ कुकुने भात खाल्ला. अन बाये ओ कुकुने भात खाल्ला. मला कसला भारी आहे रे. गाणं गात गात आपल्याला दाणे दिलेत खायला. या बघ, सकाळी सकाळी माणूस हातात धरून बसलाय कोंबड्यांच्या दाणे. कोंबड्यासारखाच घर कोंबडा होणार आहे. काय झालं? आता माझा टेम्पो भाड्यावर नाही लावलेला आहे. मग चौका नाचू म्हणजे सकाळ सकाळ बॉम्बाईट कशाला? हॉर्नची पिरपिर वाजू नको कानात.
आज काय तर माहिती नाही काय आहे काय आहे म्हणजे नाही पण हाय काय हवं गटारी आहे मग चला हा? आता गटर आहे ना मग तयारी कर चला काय हो सणासुदीचा दिवस आहे काय बोलताव तुम्ही गटारी सण आहे मग सणांच्या यादीत गटारी कधी आला माझी बाय गटारी ही दारुण अवस्था आहे खाण्यापिण्याची आपणच केलेली व्यवस्था आहे गटारीचा काय बेत हाय काय नाही ते सांगा आता न करून कसं चालेल हाय? त्याशिवाय तुझा जीव शांत व्हायचा आहे तुला गटारी करायची आहे हा. ना एक काम कर हा. ह्या ना काप अरे आपल्याला कापायचं बोलतायत तू कोंबडा की कुत्रा मी कोंबडाच आहे पण मला कुत्रा चांगला जमतो आणि या मंचावर आपल्याला जे चांगलं जमतं ना ते केलं पाहिजे. अरे आपल्या आर्ट डिरेक्टरने 2 दिवस आपल्यावर मेहनत केली रे 3 तास आपण फक्त मेकअपच केलाय जरा तरी कोंबडा कर असं काहीतरी करणार हा पद्धत यार आपल्याला कापणार आहे आपलं काय खरं नाही अरे बाप मरतो काय वने सांग यातला कुठला कापू बॉयलर कापायचा का गावठी कापायचा आहे बॉयलर गावठी 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 प्रसन्न मला खाणार आहे का आपण दोघ्याचं मग एक छोटासा बॉयलर कापा हे छोटासा बॉयलर कापा असाही नंतर श्रावण सुरू होणार आहे या कापा मग काय झाला हा बघ हा. मी तुला आजपर्यंत काही थांबवलेलं आहे तुझ्या मनासारखं सगळं पूर्ण केलेलं आहे का नाही काय? तुला पाहिजे तो काप हवा तेवढा खा दत्तूला काप ए दत्तू आता कर ना फड 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 हा पलीकडच्या कंपाऊंड मध्ये मी कोंबडी पटवायला गेलो तिला मी पटवत होतो पण तू तिला जाऊन काय बोललास हे मी ब्रॉयलर आहे हा गावठी आहे ते तिने पहिले अंड दिलं ते फुटलं लगेच कळलं कोण गावठी कोण ब्रॉयलर अरे तुमच्यात कॅल्शियमच नाही रे हायब्रिड आहे हायब्रिड आम्ही ओरिजिनल भूमिपुत्र एकदम कडक दत्तूला काप हो मग घ्या हॅलो काय रे होय काय बर मग काय आता ये आता हा ठेव मी लय येणार काय वो कोण तुझा फुकट्या येत आहे माझा फुकट्या कोण आता फुकट्या अजून कोण तुझा भाव माझ्या भावाला फुकटा बोलायचं ना आधीच सांगून ठेवते होय तर काय राग आला बाई हा. मग काय बोलू त्याला भगवत्या भाऊजी हे द्या भाऊजी त्या द्या आता पण चालू होता गटारीचं काय करताय म्हटलं ये आता लाडका भाऊ येणारच आहे हो, लाडका काय? हे पटकन घेऊन जावा आणि सगळं सामान घेऊन या तो येईल पटकन हा एवढा सामान काय मी काय म्हणते आता तो येणार तर हे छोटासा बॉयलर पुरणार आहे आपल्याला तो येणार तर आता वाल्यासोबत थोडासा सुक्का पण केला पाहिजे ना मी काय म्हणते हा. ह्या गावठी कापूया आपण ह्या गावठी कापूया म्हणजे कसं सगळं होऊन जाईल आता तू मेला आता तिचा भाऊ आला आणि तू मेला वने ये वने काय माझ्या मित्रांना पण बोलव काय त्यांना आणि कशाला हो बऱ्याच दिवसापासून मागे लागले होते म्हणतायत काही बेत झाला नाही तर टेम्पोचा लोन फेडला ना तर त्यांना पार्टी पाहिजे होती हा म्हणजे बघ सगळे आले ना एकदाच काही ती पार्टी करू सगळ्यांचे कसं ओलो करू सगळं साहित्य आणतो चालेल 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 हा हा अहो पण साईत या छोटासा पुरणार आहे त्यांना गावठी मग काय दोघांना पण कापूया चालेल आधी पाडून दे मला. ये बच्ची नको 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 ये बच्ची अरे बोल इनको ये काट रहे हमको अरे बचाओ इनसे अरे बुलाओ पुलिस को ए पुलिस अरे बाप गौरव काहीतरी आयडिया सांग ना काहीतरी आयडिया तू खाली बस तो पेपर घे आणि मालकाला दे लवकर जा मोबाईल दे सारखा मोबाईल काय हा कोंबडा आहे का कुत्रा
म्हणजे साधारणपणे कुत्रा अशी कामं करतो ना, पेपर आणून देणे काय, आता आणून दिला आता वाचतो बुवा. एवढ्या दिवसात पेपर नाही वाचलाय. वने हे बघ, एका माणसाने कोंबड्याच्या झुंजीत जिंकलं 5 लाख रुपये. हो काय सांगतो काय? आपण दोघं पण नको कापूया, एकाला कापूया आणि एकाला झुंजीसाठी ठेवूया. मी काय म्हणते, कालवणात ना मी जराशे बटाट्याच्या फोडी टाकते आणि वाईस सोयाबीन पण टाकते, म्हणजे चिकन कमी पडलेलं लोकांना कळणार पण नाही. काय माझे बाईचं डोकं आहे. मग काम कर, शेवग्याच्या शेंगा पण टाक. चालत म्हणजे 2 पेक झाले ना का लेग पीस कुठले आणि शेवग्याच्या शेंगा कुठल्या कळणारच नाही. साहित्य कमी करते. म्हणे आता मला सांग, नेमका एकाला कापायचा तर कोणाला कापायचा? आता एक ठेवायचा आणि एक झुंजीसाठी द्यायचा. पण आपल्याला कळणार कसं याच्यातला ताकदवान कोण आहे तो? मग आता आपण या दोघांमध्ये झुंजी लावूया. हा, जो जिंकल ना त्याला झुंजीसाठी पाठवूया आणि जो हारल त्याला कापूया. आयडिया, बेस्ट आयडिया. झुंजी लाव. मी यांच्या झुंज लावा. या आ आ आ या इकडे या 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 हो ये ओ. ते झुंजीमध्ये घोषणा देतात ते द्यावा. तुझा आपला काय नाही काय जराशे देवा. थांब. लवकर. तर मंडळी, एका बाजूला गेंड्याच्या ताकदीचा कोंबडा गावठी आणि दुसऱ्या बाजूला चित्ता रानटी. बघूयात आता, हायब्रिड बॉयलर का रानटी कोंबडा, कोणाच्या अंगात आहे जोर केवढा. काय झालं? हरूयाच नको, म्हणजे कुणी हारणार पण नाही, कुणी मरणार पण नाही. आपण एवढंच करूया, एवढंच करूया. काय कर? एवढंच कर. हे फक्त अशा हलतायत, खेळत काय नाही आहेत. आपण या दोघांना पण कापूया. भिडायला लागले. होऊ दे. मला वाटतं बॉयलर जिंकतो. काय म्हणते? वाजून लय दमाय झालाय हो. होय होय. मी काय म्हणते, आपण ना स्ट्रॉंग कोंबडा कापूया, म्हणजे आपल्यात पण ताकद येईल ना. आणि झुंजीसाठी नवीन कोंबडा मागूया. चालत स्ट्रॉंग कोंबडा कापूया. अरे तू वाजून थकलीस, मग गप्पा झुंज बघ ना. कशाला आमच्याकडे करते का? आम्हा सुखान जगू तर जाणे. अरे तुमच्या एका गटारीसाठी आमचं आयुष्य कशाला बर्बाद करता रे? कोंबडा बोलायला लागला. आणि तुम्हाला मराठी येतं? अरे इथपर्यंत आल्यावर सगळं येतं. अरे ऐका ना, तुम्ही असं नका ना करू. तुम्हाला आम्हाला का कापायचं आहे? तू आमचं खाद्य आहेस, आम्ही खावं म्हणून तुम्ही जन्माला येता. तुम्ही खावं म्हणून आम्ही जन्माला येत नाही, मग आम्ही जगावं म्हणून आम्ही जन्माला येतो. तुम्ही आम्हाला अर्ध्या वाटत खाता. हा. अरे पोल्ट्री फार्म ऐवजी ह्युमन फार्म सुरू केले आणि त्यात तुम्हाला तयार करून तुम्हाला कापून खाल्लं तर कसं वाटेल? सांगा ना कसं वाटेल? कसं वाटेल म्हणजे? नाही हो, आपण यांना नको कापायला. झालं. तू काय येडी आहेस काय? आपल्याला गटारी करायची आणि यांना खायचंच आहे. अरे हाच इमोशनल अत्याचार होतोय आमच्यावर. आम्ही एकदा नाही, आम्ही रोज मरतो. तुमच्या नजरेने, तुमच्या वाक्याने. मला सांगा, तुम्हाला बघून जर कोणी बोललो, अरे हा लय गपक्या आहे रे, याला कापून जर खाल्लं ना तर अख्खं गाव पोटभर जेवीन, कसं वाटेल तुम्हाला? कसं वाटेल? नको 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 नको. अरे आमचं वजन होत असताना तुम्ही म्हणता अरे आपण दोघीच आहोत ना, तो छोटा खाऊया ना दाढीवाला, तो छान लागेल. तेव्हा माझ्या मनात काय वाटत असेल तुम्हाला काय माहिती? लय दुःख होतं. मग आपण नको, आपण कोणालाच नको कापायला. आपण नको कापूया. तू ह्यांच्या नादाला काय लागतेस? हा, जिवंत राहून काय दिवे लावणार आहेत? काय दिवे लावणार आहे? तुमच्या घरात 2च कोंबडे आहेत, रोज 6 अंडी येतात. कशी? याचा कधी विचार केलाय?
कोंबड्या 2 अंडी 6 कशी? कशी ही आमचीच करामत आहे. म्हणजे आम्ही बाजूच्या इथे जातो, तिथल्या कोंबड्यांना पटवतो, तिकडे घेऊन येतो आणि मग त्यांना इथे अंडी द्यायला सांगतो. मग तुम्हाला अंडी मिळतात सगळी. आणि मालकीनबाई तुमच्या घरात बरकत कधीपासून आली माहितीये का? मी आल्यापासून 50 किलो गहू मधले 10 किलो गहू किडे खायचे. मी आल्यापासून सगळे किडे खाल्ले. कळलं काय? मग आणि रोज सकाळी तुला कोण उठवतं? 5 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत ओरडत बसलेलो असतो मी. आमच्या निसर्गाचा नियम आहे 5 ते 5:30 एवढ्याच वेळ ओरडायचं. तुझ्यासाठी मला 11 वाजेपर्यंत ओरडावं लागतं. 1 मिनिट, म्हणजे 11 वाजेपर्यंत तू उगाच ओरडत असतोस? ह्याला आधी कापाय हवाय. ह्याला. आणि हे काय इकडे काय काय किड्यांचा कौतुक कोणाला सांगतोस? किडे खातोस ना, ते जिवंतच आहेत ना. मग ते आमचं अन्न आहे. मग तुम्ही पण आमचं अन्न आहे. तू झालं. बाण उलटा फिरला रे. तुझ्या अंगातले किडे आहेत, कशाला किड्यांचा विषय काढायचा? आता काय करायचं रे? आता जाऊ दे ना. ओ काय सांगा ना त्यांना. इथं इथं मग आता काय करणार? हॅलो, हा सासरे भाऊ, हे बघा तुमचा माझ्याकडे नंबर सेव्ह आहे. सासरे भाऊ ह्या नावाने सेव्ह आहे, त्यामुळे फोन केल्यावर ओळखा भाऊ कोण बोलते बोल नका. 1000 वेळा सांगतो तुम्हाला. काय तर कामाचं बोला. हा होय होय, हा मग येतो ना आम्ही. निघालो, लगेच निघालो. हा ठेवा. कोण बोलताय? तुझ्या माहेरची पार्टी ठेवला नाही गटारीची. चल तिकडे जाऊ मग आपण. तिकडे जाऊ. चला. आता वाचलाय, पण श्रावण संपू दे मग बघतो दोघांकडे. चल तू आपल्याकडे 1 महिना आहे, 1 महिना. तोपर्यंत लय मजा करून घेऊया. अरे बायो गो कुकुनी भात खाल्ल्या. अरे बायो गो कुकुनी भात खाल्ल्या. लय भारी, किती छान कॉन्सेप्ट होती. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हा सर सिक्साई. कॉस्ट्युम आणि आर्ट डिपार्टमेंटला माझं स्टँडिंग ओवेशन आहे. खूप सुंदर तुमचे पोशाख केलेत आणि तुमचा मेकअप पण इतका सुंदर आहे. फार सुंदर दिसतं आणि अक्षरशः कोंबडे 2 आलेत असं वाटत होतं. मनापासून अभिनंदन, मनापासून अभिनंदन. म्हणे फार गोड. ओंकार मस्त, फार मजा आली. प्रसादा. आता एकदा डायनॉसॉर आणि गोगलगाय हे 2 प्राणी आले की महाराष्ट्राची प्राणी यात्रा असं नाव द्यायला आपण मोकळे. अस्वल झालं, कुत्रा झाला, पोपट झालं, माकड झालं, मोर झाला, वाघ झालाय. ब्रिलियंट. गौऱ्या, पण कोंबडा कोण जर या स्टेजवर करू शकतो तर तूच. प्रश्नच नाही. आणि दत्तू तू सुद्धा फार सुंदर दिसताय. तुम्ही दोघं खूप गोड दिसताय. ओंकार, वनिता मस्त, खूप मजा आली. बाहेर जा. मंडळी, रस्त्यात चाललेलं पाईपलाईनचं काम आज थांबलंय. बघूया तिथे काय घडतंय. काय झालं? इतोडा मला लावशील? आता जेवण आहे ना त्याच्यामध्ये, जमिनीवर कसं ठेवायचं कळत नाही का? हा ठीक आहे ठीक आहे. काय? अरे इथं ठेवशील शर्ट. तर वर हात पोचतोय काय माझा? म्हणून ठेवलं इथं. तुमचा हात पोचल तर वर ठेवा. आणि थोडा वेळ राहू देवा ना, काय फरक पडतो. आता तुम्ही जाल तेव्हा मी घेतो ना काढून. एवढी काय गाडी मोठी सोन्याची लागून गेली. नीट बोला, नीट बोला. कदम जा ना तुम्ही. मी मुकादम आहे तुमचा, विसरू नका. काम करा. चला. गाडी का आम्ही बघितलेलं नाही का कधी? गाडीवाले मोठे. एक मिनिट इकडे रे. इकडे. ओ मोरे, कदम, 3 दिवस तुम्ही खाडा केलाय, कुठं होता? जाऊ द्या ना, आता परत कशाला तेच ते. जाऊ द्या ना, म्हणजे मुकादम आहे मी तुमचा, मला कळायला पाहिजे कामाव का नाही आलात ते. काय सांगू तुम्हाला, काय सांगायचं? काय? माझा जावई माझ्या घरी आला माझ्या पोरीला घेऊन. माझ्या पोरीशी तो भांडला. मी म्हणलं बाबा काय झालं रे, कशाला भांडतो? तर सनकन वाजवलं त्यांनी माझ्या. तुम्हाला? मला, सासऱ्याला. आता सासऱ्याला मारायचं काय? मग मी भाडाकलो. डायरेक्ट गेलो पोलीस स्टेशन मध्ये. त्याच्यात 3 दिवस अशी चक्रा मारण्यात गेली. होय. हा. आणि तुमचं काय हो? ते बायकोचं माझा भांडण झालं. मी सासऱ्यांकडे गेलो.
तर सासरा माझा फुल टाईट. मी सांगायला गेलो तुमच्या पुरीला जरा समजावा, तर माझ्या अंगावर धावून सानकन दिली वाजवून त्याच्या कानात. तर वासाड्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्या नावाची कंप्लेंट द्याला. 3 दिवस तिकडे चक्रा मारण्यात गेलं म्हणून मी 3 दिवस कामावर आलो नाही. काय समजलं? केवढे बिनलाजे रे तुम्ही दोघं, केवढे बिनलाजे. अरे एकत्र खाडे केलेत, किमान कारण तरी वेगळी वेगळी द्या. त्याच्यात तरी दाखवा ना क्रिएटिव्हिटी. कसली आले क्रिएटिव्हिटी? कसली क्रिएटिव्हिटी? हा वसारा माझा जावई आहे आणि हा वसाडा माझा सासरा आहे. काय क्रिएटिव्हिटी दाखवायची? काय दाखवायचे त्याच्यात? अरे तुझ्या, आणखी किती व्हेरिएशन दाखवायच्या? अरे हे घरच्या घरचं भांडण होय. आणि मग एवढी वर्ष मला कसं नाही कळलं हे? तुम्हाला सांगितलं असतं तर पगार वाढवला असता तुम्ही. पगार नसता वाढवला. हा बा? आणि हो मुकदम, आम्ही आमच्या घरातल्या गोष्टी आहेत तर चव्हाट्यावर मांडीत नाही. करेक्ट. प्रोफेशनल एथिक्स पाळताव का? काय पळतो? प्रोफेशनल एथिक्स. अरे काय दगडाचं प्रोफेशनल एथिक्स? घरच्या भांडणासाठीच 3 दिवस खाडा केला ना रे. सांगतायत काम करा. इथं खड्डा त्या दिवशी खणून गेलाय, तो कोण बुजवणार? आमचंच काम आहे. मग तो वरचा साहेब बॉम्बला लागला माझ्या हा. नावानं. बुजवा पटापटान काम करा. शिपत मुकदम, काय आहे? पोलीस कंप्लेंट मागे ह्या सांगा ना. तुमचं घरचं तुम्ही घरी बघा ना रे. हो नाही हो, इथं पोलीस आले मला उचलली ना. मग मग उचलू द्या, मला काय फरक नाही पडत. काम रेकडे दुसरा काय काम महत्वाचं आहे का नाही? घ्या सांगायचं तेवढी. माझं काम रखडतंय म्हणून सांगतो, कळलं का? काय व्हायचं कंप्लेंट? मी अजिबात पोलीस कंप्लेंट मागे नाही घेणार, अजिबात घेणार नाही. अरे ह्याला जेलमध्ये घालणार आणि हा जेलमध्ये गेला ना का मग मी दत्तू मोरेशी माझ्या पोरीचं लग्न करणार. कोणाशी लग्न लावून देणार? दत्तू मोरेशी. दत्तू मोरे काय मामलेदारी शाही लागून आली काय? दत्तू मोरे लग्न करून देणार होता. माझी पोरगी सुटल. कंप्लेंट घ्यायला सांगा ना. मागे काय माणूस आहे का? कोण आहे? कशाला मला सांगता रे? ओ कदम, अहो जावई म्हणून तरी पोलीस कंप्लेंट मागे घ्या ना. चला ना. अहो कसला आलाय जावई? फसवून जावई झालाय तो. मला हा जावई मान्यच नाहीये. मला पण हा सासरा मान्यच नाही आहे. मला जरा जरी हिंड कुणी द्यायला नसती ना, हा माझा सासरा होणार आहे तर मी आईच्या पोटात बाहेरच नसतो आलो. पोरगी माझी सुट. अरे सुटली काय? आता सासरा असल्यापेक्षा दोघा का बसा. काम करायची सोडून भांडता इकडे. काम करा तिकडे. काय म्हणते? त्या खड्ड्यात यायला लोक पडतायत त्याच्यात. आपण बुजवलं नाही ना, लोक आपल्याला टाकतील आणि मग बुजवतील. काम करायचं सोडून भांडतायत. गप काम करायचं. आता मला याच्या बरोबर कामच करायचं नाही साहेब. कदम काय प्रॉब्लेम आहे तुमचा? काय तुम्हाला एक असेल तर सांगू काय? माझ्या पोरीने या वसाऱ्याला चिकण्या नाही बोलला तर भांड भांड भांडतो. काय सांगायचं? नाही ते भांडणाचं बाजूला राहू द्या. तुमची पोरगी याला काय म्हणली पाहिजे? चिकण्या. मोरे इकडे. जराशी पण भीती नाही वाटत का? वाटते ना भीती. या सोन्यासारख्या चेहऱ्यावर दरोडा पडेल ह्याची भीती वाटते. करू काय आता? हा चेहरा काय तिजोरीत लपून ठेव. बापरे बापरे. कुणी पण यावं आणि खुशाल ह्या चेहऱ्याची चोरी करावी. काय समजलं? ये चेहरा खुले आम खड़ा है बाजार में, करो चोरी बिंदास. बेशर्मीची हद्द असते. हद्द हद्द पार करून आलाय तुम्ही. स्वतःला चिकना म्हणून घ्याल, सोन्यासारखा म्हणून घ्याल. म्हणजे मी चिकना नाही? चिकना नाही आहे वाटल तर बोलता वय. चिकना नाही मॅडम. काय त्यांचं काय? म्हणजे लाखो दिलों की धडकन ते आहेत. नॅशनल चॅनलवर मला प्लॅटोनिक बोलतात. माझी बायको मला घरात चिकण्या बोलायला असते. घरातच बोलायचं आहे ना. आता हळूहळू त्यांच्या पण लक्षात येईल कॉन्फिडन्स कुठनं येतो. पहिली गोष्ट आहे ना मोरे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला फक्त लाजच वाटली पाहिजे. चिकण्या म्हणतोय स्वतःला. लाज कशाला वाटायला पाहिजे? तसा आमचा ठरलेला तसा करार झालाय आमच्यात. कसला करार? काय नाही. काही नाही करार. सुपारी फोडणीच्या वेळी आमचा करार झाला. कसला? माझ्याकडची 4 माणसं आणि ह्यांच्याकडची 4 माणसं बसली आणि स्टॅम्पवर ह्यांनी लिहून दिली नाही. काय लिहून दिलेलं आहे? मी सकाळी जेव्हा कामावर जाईन तेव्हा माझ्या बायकोन मला ये चिकने, एक कातील आणि एक
अशी गोड पप्पी द्यायची, असं स्टॅम्प पेपरवर लिवली नाही, त्या स्टॅम्प पेपरवर माझ्या मामाचा अंगठा आणि ह्यांचा अंगठा त्याच्यावर घेतलेला आहे. आता वसारे मला बोलले अंगठा मारा, मी लावला मग वाचणार कोण? तो वाचता आला असता अंगठा लावला असता. वाचता आला आता. तुम्हाला सांगतो मुकदम, 7 वर्षे झाली कधीच खाडा झाला नाही पप्पी द्यायचा. त्या दिवशी चिकना पण बोलली नाही, पप्पी पण दिला नाही. तशीच तिची उचलली गटली, करार मोडला, आणून टाकली ह्यांच्याकडे. करतात म्हणजे लायकी कपस रे. अरे तुमच्या ग्रामपंचायतीचा मोरक्या आहे मी. तुमच्या घराघरातल्या गोष्टी येऊन मला सांगताय. काम करायला आलाय तेवढी करा ना. बावळटांनो. नाही ते काम करा, निघा. नाही मी दुसऱ्या बेकारी बोलवतो. नाही सर काम आहे कुठे लॉकडाऊन मध्ये काम करा. मग गप करा ना. साहेब तुम्ही काय पण करा, पण मला ह्याच्याबरोबर कामच करायचं नाही. तुमचा काय प्रॉब्लेम काय एखादं? काय 4-5 दिवसापूर्वी माझ्या पोरीला ह्यांनी पलंगावरून खाली ढकलला वासाऱ्यांनी. नाही खोटा नाही ना, हा माझ्या प्रोफेशनलचा भाग आहे. कसला भाग आहे मला सांगा, मी कामात किती वाघ आहे? हा, मी कामात कधी मांग पुढे केलाय? तुम्ही आयुष्यभर कामात मांग पुढंच केलंय, त्याच्यावरच करिअर आहे तुमचं. दादा मुकादम तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्हाला आहे ना मी कामावून कमी करतो. चला चला निघा दोघांच्या दोघं निघा. संपूर्ण एक काम आहे तुमच्या दोघांचं. एकानं खड्डा खणायचा, एकानं खड्डा बुजवायचा. ते साधं काम तुम्हाला जमना होय रे. या वसाऱ्या मुलं मला जमत नाही. या वसाऱ्या माझ्या मुलं कसं जमत आहे तुम्हाला? तुम्हाला सांगतो, मी माझं काम झालं, खड्डा खोदला आणि दुपारी जेवलो, जरा पाठ टेकली तर झोपलो. या वसाऱ्यांवरून माती ढकलला. पुरून टाकायचा प्लॅन होता ह्याचा. खोटा पुरून टाकायचं काय? त्याशी काय झाला, खड्डा खणलेला होता तर माती टाकायची का नाही? मला वाटलं वायरी टाकलेली आहेत म्हणून मी माती टाकली. मला काय माहिती झोपलं तिथं म्हणून. अरे पण खड्डा बुजवायची काय तुम्हाला घाई? तुम्हाला माहितीये खड्डा खोदल्यानंतर त्याच्यामध्ये वायरी टाकायची असते, त्याच्यावर विटा टाकायच्या असतात आणि त्याच्यानंतर माती ढकलायची असते. वसारी लगेच माती ढकलून दिला. ढकलला म्हणजे काय? खड्डे झोपायची काय जागा आहे तुम्हाला? सांगा पण काय करायचं? तुम्हाला करायचं म्हणजे काय? माझं काय? मला काय? अजिबात मला मुकाचा मोरा नाही सांगायचं तुम्हाला. अजिबात बोलू मारीन दोघांना. ह्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, ह्यानं माझ्या पोरीला असं केलं. अरे काम करायला येतं का घरचं सांगायला येतं रे? गप्पस मोरे कदम दोघं निघा. चला दोघं निघा. मला नाही पाहिजे तुम्ही तर. ऐका ना माझ्या तोंडासमोर पण दिसू नका. सॉरी कुटुंब सगळं करतो आज करतो. आज बुजवतो. तर खाडे केलेत ते केलेत, येऊन काम करा पटापटा काम. शेवटची संधी देतोय. त्रास नुसता. तुम्हाला काय म्हणलं मी आता? काम करा म्हणलं ना. करतो. डबे का घेतले तुम्ही? वाजले किती? 1:30 वाजलाय का? लंच ब्रेक झाला, जेवायला नको? अरे 12:15 वाजता कामावर येताय आणि 1:30 वाजता जेवायला बसताय तुम्ही. उठा चला काम करा. लंच ब्रेक झालाय, जेवणार. 1:30चा टाइम आहे लंच ब्रेकचा, जेवणार नाही तर युनियनला सांगणार. ठीक आहे, 2 पर्यंत तुम्हाला टाइम देतो. त्याच्यानंतर आहे का ना, डब्यासकट तुम्हाला खड्ड्यात नाही खेचल्यानंतर बघा काम करायचे. आज तर खड्डा बुजवल्याशिवाय तुम्हाला सोडत नाही. जेवताना फक्त बोलू नका. हा नाही बोला. जेवा काय खा तुम्ही. नाही आमच्यात जेवलो असं बरं, बाकी काय नाही. बरब्या काय रे, काय आणलंच? काय बॉम्बलाची चटणी आहे. वा 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 वा. तुम्ही काय आणलं? मी आपलं पापलेटचं कालवण दिला नाही मला आज. नेहमी जाणता माझं काय वेगळं सांगता. काय बोलतो? हा काय बॉम्बला चटणी देतो जरा मला. माझ्यातली दिली की सगळी खाऊन टाकतो तुम्ही. सर तुझ्यासारखं मी हावरट काय रे? दिले का लगेच खातो? हावरट कोणला बोललो? तुला बोललो. हावरट बोललो तुम्ही? तुला बोललो हावरट. एक मिनिट हावरट बोलायचं ना मला. मी तुला माझ्या डब्यात तुम्ही म्हणतो मला. अरे पण यायचं थोडी दिली का? डब्यात खा ना. मी कशाला खातो? मला आवडते. अरे जेवताना तरी गप जेवण रे. मरा काय मरा काय गिळा. आयुष्यभर गिळाच. दत्तू इकडे या रे, मला दुसऱ्या बिगारी पाहिजे. असं मारा तिकडे. नाही आता नाही तुम्ही काशी करा. तुम्हाला तिकडे काय करायचं ते करा. छान झाला परफॉर्मन्स. ऐकूया हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई?
पृथ्वीक, तू एक वेगळी भाषा पकडली होतीस, ती मला फार आवडली आणि बोलायची पद्धत पण आवडली तुझी. आता काय म्हणावं मग, प्लॅटॉनिक मोरे, चिकणे प्लॅटॉनिक मोरे मोरे, तुमच्या तोंडून तुम्ही टाकलेला ॲग्रीमेंटमधला क्लॉज खूपच गोड वाटला मला, की रोज मला चिकणा म्हणायचा आणि एक गोड पापी द्यायची. फारच छान क्लॉज आहे. अरुण दादा, मस्त एनर्जी होती, मजा आली आणि तुमच्या भांडणामुळे आमची खूप एंटरटेनमेंट झाली. थँक्यू सो मच, मजा आली. प्रसादा, वा छान. पृथ्वीक परफेक्ट काय म्हणून ऑब्झर्वेशन आहे ते. इथे जे किल्ल्या बिल्ल्या किंवा इथे गॉगल मुकादम परफेक्ट असेच असतात. अनेकदा मी पाहिलेलं आहे. उत्तम ऑब्झर्वेशन आणि परफेक्ट कॅरेक्टरायझेशन, मजा आली. अरुण, नेहमीचीच एनर्जी फॅन्टॅस्टिक. गंमत अशी आहे की 2 समवयस्क माणसं असून सुद्धा एक जावई आणि एक सासरा आहे आणि ते दोघेही तरी ते तेवढंच एन्जॉय करतात. ही आपल्या मंचाची मजा आहे. मजा आली. वा सर. आणि हे गॉगलचं जे आहे ना, ते निखिल बनेने सांगितलं. हे जे किचन आणि गॉगल जे आहे ते निखिलने करून दिलं मला, बनेने. वा, त्याचं व्हेरी गुड. आणि मंडळी, आता प्रथेनुसार जाणून घेऊया की आज आपण कोणत्या पडद्यामागच्या कलाकारांची ओळख करून घेतोय. प्रसाद ओक, आज आपण इथे या मंचावरती बोलवणार आहोत आपल्या संकलक टीमला, म्हणजे एडिटर्स आपले. मी एकेकाचं नाव घेतो. भरत जाधव उमापूरकर, मंदार भोजने, अनिकेत सुरेश लाड आणि विद्यानंद सकपाळ. मी चौघांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. गेल्या मागच्या एका भागात आपण आपले तंत्र दिग्दर्शक वैभव निवाते यांची ओळख करून दिली होती महाराष्ट्राला. हे 4ही जण वैभव निवाते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीममध्ये काम करत असतात. आम्ही सगळे जेव्हा दिवसभर सकाळपासून इथे येऊन शूटिंग करत असतो, 2 एपिसोड्सचं शूटिंग संपतं आणि आपण जेव्हा मुंबईतल्या ट्रॅफिकमधनं वगैरे आरामात जेव्हा आपल्या घरी पोचतो तेव्हा या माणसांचं काम सुरू झालेलं असतं. त्यामुळे खूप जिकिरीचं आणि खूप महत्त्वाचं काम आहे. पॅकेजिंग, फायनल पॅकेजिंग, लोकांना एपिसोड प्रत्येक स्किट कसं दिसणार आहे. म्हणजे कधी कधी स्किट लांबतं 20-22 मिनटाचं, पण आपल्याकडे 15-16 मिनटाचाच अवधी असतो. तो तेवढ्यात काय बसवायचं, काय कुठल्या पंचेसना जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा, हे फायनल पॅकेज ही 4 माणसं करत असतात. सो तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. बरं, तुमचं मनोगत ऐकण्यासाठी आम्ही जामच उत्सुक आहोत. तुम्ही दरवेळी त्या माणसांचं कौतुक करतातच, गोस्वामी सर आणि मोठे सरांचं, पण मी आज त्यांचं यासाठी कौतुक करेन की त्यांनी आजपर्यंत भरपूर जणांना संधी दिली, नवीन लोकांना, पण त्यांनी मला म्हणजे तंत्रज्ञ म्हणून त्यांनी मला पहिली संधी दिली. वा, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो, गोस्वामी सर आणि मोठे सरांचे. थँक्यू सर, लव यू. आणि थँक्यू तुमचे पण, तुम्ही आमच्याबद्दल एवढं चांगलं बोलला. थँक्यू. आता ते ठेवायचं का नाही तुमच्या असो. खूप खूप धन्यवाद आणि कीप इट अप, ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. तर मंडळी, याच नोटवर आज इथेच थांबतो आहोत. आता आपली भेट होणार आहे पुढच्या रविवारी रात्री 8 ते 10. बघायला विसरू नका, रविवारची हास्य जत्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा डबल